आज आपण जो टॉपिक बघणार आहे त्याचं वेटेज खूप जास्त आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावरती एक LAQ 100% दरवर्षी विचारला जातो आणि एक SAQ पण विचारला जाऊ शकतो. हाय वेटेजचा टॉपिक आहे, त्यामुळं प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा. हा दोन्हीकडे अष्टांग हृदय आणि चरक संहिता दोन्हीकडे आपल्याला हा टॉपिक आहे. अष्टांग हृदयमध्ये 4था अध्याय ऋतुचर्या नावाने हा टॉपिक आहे आणि चरक संहितेमध्ये तस्या शितीय अध्याय म्हणून तोच टॉपिक आहे. म्हणजे एकदा टॉपिक तुम्ही कव्हर केलं की दोन्हीकडे तुम्हाला टॉपिक हा कव्हर होऊन जातो. ते क्वेश्चन्स कसे विचारले जातात ते आपण यातील आधार कार्ड आणि विसरण कार्ड यातील डिफरन्स किंवा फरक हा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. एक ऋतूमध्ये आहार विहार, हेमंत ऋतूमध्ये आहार विहार एक्सप्लेन करा, वसंत ऋतूमध्ये आहार विहार एक्सप्लेन करा, असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. दोन्ही कंबाईंड क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. आता अध्यायाला स्टार्ट करूया. हेमंत ऋतू अगोदर समजून घेऊया. हेमंत ऋतूमध्ये 4 पॉईंट्स आपण शिकणार आहेत. हेमंत ऋतूमध्ये अग्नी आपली जाठर अग्नी काय असते, या ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो, कसा वाताचा प्रकोप होतो, या ऋतूमध्ये आहार कोणता आहे, विहार कोणता केला पाहिजे आणि कोणता आहार विहार नाही केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण या अध्यायात बघणार. हेमंत ऋतूमध्ये जाठर अग्नी अतिशय तीक्ष्ण स्वरूपाचा असतो, खूप जास्त जाठर अग्नी असतो. त्यामुळे आपण या ऋतूमध्ये कोणताही गूळ आहार किंवा जास्त प्रमाणात आहार जरी सेवन केला तर तो इझिली डायजेस्ट होऊ शकतो, त्याचं पचन होऊ शकतं. तुम्ही आत्तापर्यंत फक्त भट्टकरची जी छोटी बुक आहे तीच वाचताय. अजून तुम्ही चरक संहिता वाचत नाही तर लवकरात लवकर वाचायला सुरुवात करा. चरक संहितेमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन, फक्त ती बुक छोटी बुक वाचली तर तुम्ही फक्त रट्टा मारणार, फक्त घासणार, त्याने कन्सेप्ट क्लिअर होत नाही. त्यामुळे काळेची जी चरक संहिता आहे ती चरक संहिता वाचायला लवकर चालू करा. फर्स्ट एक्झाम झाली अजून वाचलेली काही हरकत नाही. युनिव्हर्सिटीला तुमच्या अजून खूप जास्त टाईम आहे, तोपर्यंत तुम्ही 100% कव्हर करू शकता. त्यामुळे ही बुक वाचायला सुरुवात करा. तुम्हाला वाचणं मस्ट आहे. हेमंत ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो, वायू प्रकोपित होतं, याचं कारण काय? आपली अग्नी खूप जास्त तीक्ष्ण असते. तीक्ष्ण असल्यामुळे शरीरातील जे धातू आहेत त्यांचं पचन करते, रसधातूचं पचन करते, त्यामुळे शरीरातील वृक्षता वाढते. वृक्षता वाढल्यामुळे वाताचा प्रकोप होतो. तर तुम्ही दोन्ही बुकमध्ये जर बघितलं तर हेमंत ऋतूमधील कोणत्याही ऋतूचा आहार एकदम पॅरेग्राफच्या फॉर्मॅटमध्ये दिले. मग तो तुम्हाला लक्षात ठेवायला एवढं इझी लक्षात नाही राहत किंवा लक्षात राहिलं तर कन्फ्युजन होतं. हेमंत ऋतूचा आहार तुम्ही वसंत ऋतूच्या आहारात असा कन्फ्युजन होऊ नये म्हणून याला आपण पॉईंट्समध्ये डिवाईड करूयात. हेमंत ऋतूमध्ये आपल्याला 4 प्रकारचा आहार घ्यायला सांगितलं. एक तर दुधापासून जे पदार्थ बनवले जातात त्याचा आहार घ्यायला, दुग्धजन्य पदार्थांपासून आहार घ्यायला सांगितलेला आहे. आपल्याला मांस, विविध प्रकारचे मांस आहे, विदेशी जलीय प्राण्यांचे मांस आहे, त्या मांसाचं सेवन करायला सांगितलं आहे हेमंत ऋतूमध्ये. अजून आपल्याला वेगवेगळं अनुपान, मद्याचं अनुपान, अजून कशाचं अनुपान, हे या हेमंत ऋतूमध्ये कोणतं अनुपान केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आणि ऊसापासून काकडी तयार केली जाते, ऊसापासून जे पेय तयार केले जाते त्याचं पण सेवन हेमंत ऋतूच्या आहारामध्ये सांगितलं. चला वन बाय वन एकेका पॉईंटचं स्लोली आपण डिस्कशन करूया. हेमंत ऋतूमध्ये वायू प्रकोपित होता असं सांगितलं. आता दोषानुसार आहार घ्यायला, दोषाच्या विरुद्ध आपण आहार घेतो तर त्याचं शमन होतं, ही कन्सेप्ट आहे. आता वाताची वृद्धी होते तर वाताचा कोणता गुण आहे, वृक्ष आणि शीत. त्याच्या विरुद्ध आहार म्हणजे कोणता, वृक्षाच्या विरुद्ध स्निग्ध आहाराचं सेवन आपल्याला हेमंत ऋतूमध्ये करायला सांगितलेलं आहे. तर आता मांस वर्गात कोणकोणत्या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचं मांस आपल्याला सेवन करायला सांगितलेलं आहे. बिलेशय प्राण्यांचं मांस असेल किंवा जलीय प्राण्यांचं मांस असेल, जे सळीवर मांस भाजून खाल्ले जाते ते मांस असेल, किंवा पक्ष्यांमध्ये कावळा यांसारख्या पक्ष्यांचं मांस देखील आपल्याला सेवन करायला सांगितले. तर जलीय प्राण्यांमध्ये विविध प्रकारचे मासे, नॉन व्हेजिटेरियन जे नॉन व्हेजिटेरियन त्यांना माहिती, कोकणामध्ये विविध प्रकारचे मासे, सुरमई, पापलेट, तुम्हाला जे आवडत असेल ते माशांचं सेवन करायला सांगितले. कासव याचं देखील वर्णन आलेलं आहे, कासव याच्या मांस देखील सेवन करायला सांगितले. अजून विदेशी प्राण्यांमध्ये साप असेल, उंदीर असेल, याचे उदाहरण या संहितेत दिलेले आहे.
पक्ष्यांमध्ये कावळा या पक्ष्याचा उल्लेख आलेला आहे. वराह म्हणजेच डुक्कर याचा मांसाचं सेवन करण्याचा देखील उल्लेख याच्यात आलेला आहे. तुम्ही जर ऐकला असेल तर जे लोक आर्मीमध्ये असतात, डुक्कर ज्याचं वराह आहे त्याच्या अंगात खूप ताकद असते, मग त्यासाठी त्यांना तिथं कंपल्सरी त्याचं मांस हे सेवन करतात. त्याने खूप स्ट्रेंथ वाढते असं ऐकलेलं असेल बऱ्याच जणांनी. दुधापासून आपला हेमंत ऋतूमध्ये अग्निबळ खूप जास्त असतं, त्यामुळे गुरू आहार घेतला तरी इझिली त्याचं पचन आपल्याला होतं. त्यामुळे दुधापासून तयार केलेले पदार्थ, पनीर असेल, श्रीखंड असेल, अजून दुधापासून तुम्हाला जे काही पदार्थ आवडत असतील ते ह्या ऋतूमध्ये तुम्ही सेवन करू शकता. इझिली ते डायजेस्ट होतात. ऊसापासून जी काकवी तयार केली जाते त्याचं सेवन देखील या ऋतूमध्ये आपल्याला करायला सांगितलेलं आहे. सुरा, काकवी याचं देखील तुम्ही सेवन करू शकता. आपण हेमंत ऋतूला जो विहार आहे तो जो पॅराग्राफमध्ये दिलेला आहे, पण त्याचे पॉईंट वाईज त्यांनी 4 पॉईंटमध्ये डिवाईड केले. तुम्ही इझिली लक्षात राहतील असं त्याचं डिवायडेशन केलं आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला तुमच्या लगेच अंडरस्टँड होईल, तुमच्या लगेच लक्षात राहील आणि तुम्ही एक्झाममध्ये इझिली लिहू शकता. तर 4 पॉईंट कोणते? पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला वाताचा जो विरुद्ध मूल्य स्निग्ध मूल्य त्याचं तेलाने आपल्याला मालिश करायला सांगितलेले, स्निग्ध लेप लावायला सांगितले. हा फर्स्ट पॉईंट झाला. आता पुढचे 2 पॉईंट आहे की आपण या ऋतूमध्ये खूप जास्त अशी थंडी असते तर आपल्याला ती थंडी वाजू नये, कारण या ऋतूमध्ये जर थंडी वाजली तर सर्दी, खोकला असे व्याधी होऊ शकतात. तर थंडी वाजवून आपल्याला एक उबदार अशा किंवा ज्या थंडी वाजणार अशा गृहात आपल्याला विश्राम करायला सांगितलेलं आहे. आणि थंडीपासून संरक्षण होण्यासाठी कशा प्रकारचे वस्त्र धारण केले पाहिजे याचा उल्लेख केलेला आहे. आणि 4th पॉईंटमध्ये आपल्याला हा एक रोमॅन्टिक असा आपण ऋतू आहे असं म्हणू शकतो. आणि ट्रॅव्हलिंग करताना अशा वाहनांमधून प्रवास केला पाहिजे ज्यातून थंडी वाजणार नाही. हे सगळे पॉईंट्स आता 1 बाय 1 आपण डिस्कस करूया. वाताच्या विरुद्ध जो स्निग्ध गुण आहे, त्या स्निग्ध उठणे असतील ते स्निग्ध अशा उठण्यांचा लेप लावायला सांगितलेला आपल्याला. वाताच्या विरुद्ध स्निग्ध गुण, त्या स्निग्ध गुणाच्या तेलाने आपल्याला मर्दन करायला हेमंत ऋतूमध्ये सांगितलेलं आहे. फर्स्ट पॉईंट झाला. आता 2nd पॉईंटमध्ये आपण बघूयात. आपल्याला अशा गृहात किंवा अशा घरात निवास करायला सांगितलं आहे ज्या घरात आपल्याला थंडी वाजणार नाही. अशा उष्ण तळघरात आपल्याला निवास करायला सांगितलेलं आहे. आता या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे, क्रॉप टॉप घालायला पाहिजे, जीन्स घालायला पाहिजे, कशा प्रकारच्या वस्त्रांचं धारण केलं पाहिजे हे या अध्यायात सांगितलेलं आहे. हेमंत ऋतूमध्ये आपल्याला उबदार, ज्याच्या थंडी वाजणार नाही, रेशमी वस्त्र, रेशमी किड्यापासून त्याचे जे धागे असतात त्याच्यापासून जे वस्त्र बनवले जाते त्याचं धारण करायला सांगितलेले. वाघाच्या कातड्यापासून जे वस्त्र आहेत त्याचं परिधान करायला सांगितलेले आपल्याला. आणि ट्रॅव्हल करताना किंवा प्रवास करताना आपण अशा वाहनामधून प्रवास केला पाहिजे की ज्यामधून आपल्याला थंडी वाजणार नाही. फॉर एक्झाम्पल, आता आपण जर 2 व्हीलरवर किंवा बाईकवर जर तुम्ही बाहेर गेलात तर थंडीच्या सकाळी 6 वाजता एकदा तुम्ही जाऊन बघा थंडीमध्ये कशी. आणि किंवा जर तुम्ही थंडीमध्ये सकाळी 6 वाजता एकदा गाडी जर चालू केली तर हे पूर्ण हात आपले थंड होऊन जातात. त्यामुळे अशा वाहनातून प्रवास करायला सांगितलं की ज्यातून थंडी वाजणार. आता आपण जर बसमधून गेलो, खिडकी वगैरे लावली तर आपल्याला थंडी वाजणार नाही. हे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. आणि या ऋतूमध्ये, हेमंत ऋतूमध्ये स्त्री उपभोग करायला सांगितलेलं आहे आपल्याला.